श्री शिवलीलामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः। धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणैसे सर्व करता कारण कोठे प्रगटे ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास याचे विषयी सुते इतिहास शौनिकांदिका प्रती सांगितला किरात देशीचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्य मानसी रत सदा चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत परिशिव भजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परमचतुर गुणवती पती प्रतिपुसे एकांतिका पटेरीती टाकोणिया म्हणे शिवव्रते आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वय करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही घडते तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणिक आलो परतोणी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंगे पुढे लक्षुण तेजेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोषाचरे कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मजला गुण मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मांसपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शेण शिवालयास प्रदक्षिणा तीन करुणी शिखरी बैसलीस तू श्रमलीस अत्यंत तुझं शेण्य पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत तीर आणि सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत यावरी तो राव म्हणे ऐके मृगनेत्रे ई भगवणे सिंधुदेशीचा नृप इंदुवदने होईल पुढले जन्म मी तू जया नामे राजकन्या होसी मजलागी राजेसे वरसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी होईन सत्य गुण सरिते तू कलिंग कन्या होण मजवारीसी सत्य जाण चौथे जन्मी गांधारा होईन तू मागत कन्या होऊन वरसी मज पाचवे जन्मी अवंती राज दाशर्य कन्या तू पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्यराजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करुण शत्रुदंडेन शिवप्रतापे महाधर्म वाढविन जन्मोजन्मी शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरण रिघेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास पद पावेन निर्धारे सूत म्हणे शौनिकांदिका प्रती तितके जन्म घेऊन येतो भूपती ब्रह्मवेत्ता होणी अंते अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके गृहीन सूत्रामा वेदशास्त्रांसी सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकोणे शिवगुण कीर्तन सद्गदन होय जयाचे मन अश्रुधाराणयन जयाचे कदान वादी धीक त्याचे जिने धीक कर्म धीक विद्या धीक धर्म तो वाचवणी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामी महानगरी रावचंद्रसेन राज्य करी न्याय नीती करुणिया ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतनरूपवर मित्र एक नाव मणिभद्र प्राण सखारायाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दया सागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्र भुक्त आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ रसुरस पिता ज्ञानी गुरुतोचे विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मणिभद्र अतिसुजान तेने एक मणी दिधल आणवण चंड किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामिकर बावण कस सर्पव्याघ्रत स्करवास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मनाचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होण दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहत समारांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र आयुरारोग्य ऐश्वर्यापार चढत झालेले नृपाचे भूपतो सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुबटा चातुर्याचा
की वैराग्य सरोवरीचा मराळ, की शांती उद्याडीचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानामृताचा विशाळ कुपजी काय उचंबळला, ऐश्वरी वाळदा प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मणी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती, बहुतांशी असह्य झाले अवणीचे भुभुजे एकवटले, अपार दळ घेऊन आले वेढिले नगररायाचे, इंदिरावर कमल नयन त्यांचे कंठी कौस्तुभ जाण, की मृडानी वरमौळी रोहिणी रमण प्रकाश घनमणी तैसा, तो मणी आम्हासी दे त्वरित म्हणून नृपांनी पाठविले दूत, मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण तेचे विदूषण रूप होय, अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण, अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तोची होय, बोले रावचंद्रसेन मणी जरी द्यावा याला गुण, तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करावे, आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर, जो दीन रक्षण जगद्धार वज्र पंजर भक्तांसी, त्यांसी शरण जाऊ ये अवसरी, जो भक्त काज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमणक कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा, पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी वैसला जाऊन, सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले, बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्मरण, महायंत्रांचे नगरावरण मार होती आणि वार, सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुण, करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी, बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ, देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती, राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून, त्यात एक गोपगृहिणी पतिहीन कुमार कडीये घेऊनी पातली, 6 वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहाय सकळ, निरखुनिया वाळवेळ गोपगृहिणी आले घरा, कुमार कडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण, शेजारी उद्वस तृण सदन बाळ जाऊनी बैसला तेथे, लिंगाकृती पाषाण पाहुण मृत्तिकेची वेदिका करुण, दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने, कोणी तुझे नाही तेथ लघु पाषाण आणोनी त्वरित, पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणाची वाहे प्रीतीने, राजपूजा मनात आठवण पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण, धूपदीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुण करीत असे, आद्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करुण, नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावी पूजित असे, परिमळ द्रव्येचे कैची जवळे शिवावरी मृत्तिकाच उधळी, मृत्तिकाच घेऊन करकमळी पुष्पांजळी समर्पित, एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा करच जोडून, ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले, मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्र करी भोजन, बहुवेळा हाक फोडून पाचारी तिने दे प्रत्युत्तर, म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्यगृही बैसला आहे, म्हणे अबरका मांडिले काय चाल भोजना झडकरी, परीने दिन प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर, त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया जुगारेली, चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून ओळीत, बाळानेत्र उघडून पाहत तव शिवभोजा विदारिली, आहा शिव शिव म्हणून घेत वक्षास्थळ बडवून, दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता, गली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन, जीर्ण वस्त्र पांघरून तृण शेजे पहुडली, इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन, तव दया उमारमण अद्भुत नवल पै केले, तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर, हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती, चारीद्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित, चंद्रप्रभेहुणे अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची, नेत्र उघडोनी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत, सिद्ध करुणी ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे, यथासांग महापूजन बाळे केले प्रीती करुण, षोडशोपचारे पूजन समर्पण पुष्पांजळी वाहतसे, शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत, शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे, बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगली, तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे, मातेचे दर्शन आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात, तव ते देखील रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी, पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मिन, सर्वालंकारे करुण शोभायमान पहुडली, ती सबाळके जागे करुण म्हणे चल घे शिवदर्शन, तव ती पाहे चौकडे विलोकून अद्भुत करणे शिवाची, हृदय धरुणी दृढ बाळ शिवालया आले तत्काळ, म्हणणे धन्य तू शिवदया धन्य बाळ भक्त हा, गोपदारा गेली राजगृही धावून, चंद्रसेना सांगे वर्तमान, राव गेले आला प्रीती करुण धरी चरण,
बाळकाचे शंकराचे अद्भुत करणे राव आश्चर्य करुणी पाहे नयनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरायती धावत जण पार पहावया चंद्रसेन राया प्रति नृप अवणीचे सांगुणी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तुते आम्ही टाकुणी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तू बाळ पाहुणे ना कैलास राणा प्रसन्न जयासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समोयत बाहेर येऊन सकळ रायांस भेटून आला मिरवित घेऊनी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा उज्जैनी नामधीयचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण त्या बालकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही म्हणती जय शिव प्रसन्न ते तै तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन ओळंगती सर्वस्व गुरुच्या दासी सिद्धी होऊन न मागता पूर्वी ते इच्छिले पूर्ण आंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पावणा पुढे धावत जन्मांतरत्ने पारखित मूळ अत्यंत होय वक्ता रंक भणंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडते अभ्यासन करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळ कळा येते हाता सौम विलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुधा सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुतांजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भरत्न मानसंतापहर वृत्रा रिशत्रुजनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभी बैसोण पाळी तृतीय नंदन पृथेचा ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळा प्रति हृदय धरुणी उपदेशी शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तके ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुहाषष्टी कळा आकळित जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढी सनंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपालांत कौरव मर्दन पांडव पालक गोविंद श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मणी परतोणी येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथी वार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरकुळ भूषण बोलून पावला तेथेचे अंतर्धान सर्व भुभुज म्हणती धन्य धन्य सभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवित सर्व भूपांते वस्त्रभूषण देवणी बोळविले पावले स्वस्थाने मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे अर्थ पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंते शिवपदाप्रती पावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन शिवार्चनी व्रत ज्याचे मन वैघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोणी विकासती सज्जन कमलिनी जीव शिवचक्र वाके दोणी ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभित शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात नेवणी घाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यांसी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंद यतिवर्या श्रीभक्त कैलासा चाल निवासिया श्रीधर वरदा मृडाणी प्रिया तुझे लीला वदवितू शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थोध्याय गोढा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।